साधारण कोणत्याही पिकामध्ये सेटिंगपासून फ्रूट डेव्हलपमेंट ह्या स्टेजमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश या दोन्ही अन्नद्रव्यांची एकत्रित गरज असते. ही गरज भरून काढण्यासाठी नेचर केअर फर्टिलायझर्सने पॉलिफॉस्फेट खतातलं पृथ्वीरीच 0-24-24 ज्याला आपण पोटॅशियम पॉलिफॉस्फेट म्हणतो, हे खत बाजारामध्ये आणलेलं आहे. हे लिक्विड स्वरूपातलं आहे. त्यातला 24% जो आहे हा फॉस्फरस पॉलिफॉस्फेट स्वरूपातला आहे आणि 24% पोटॅश जो आहे हा पोटॅश जो आहे हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड बेसमधला आहे. त्यामुळे बाजारामध्ये इतर मिळणारी जी विद्राव्य खतं आहेत यांच्या तुलनेमध्ये याची उपलब्धता खूप चांगली आहे. जर तुम्ही ती विद्राव्य उत्पादनं 3-4 वेळेला देत असाल तर हे एकदाच देऊन आपल्याला पूर्णपणे त्याची गरज भागणार आहे. आपण हे कोणत्याही पिकाला मातीमधनं पण देऊ शकतो, म्हणजे ड्रीप किंवा आळवणीतनं पण देऊ शकतो, किंवा पानामधून फवारणीतनं पण आपण देऊ शकतो. फवारणीतनं देत असताना साधारण 2 मिली प्रति लिटर ह्या प्रमाणात द्यायचं आणि मातीमधून देताना 2 किलो प्रति एकर ह्या प्रमाणात आपल्याला ते द्यायचं आहे. हे दिल्यानंतर आपल्याला सेटिंग चांगली होईल. त्यानंतर फ्रूट डेव्हलपमेंटसाठी आपल्याला चांगलं मदत करेल. फ्रूट डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फळाची चकाकी असते, फळाची जाडी वाढणं असतं, शुगर येणं असतं. ह्या कामांसाठी हे आपल्याला अतिशय उपयुक्त आहे आणि पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळतं आणि पिकाला उपलब्ध होतं. त्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले येतील. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि हे उत्पादन आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं पाहिजे असल्यास नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वेबसाईटच्या मार्फत आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. धन्यवाद.